नमस्कार, मी अंकिता. स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रणधुमाळी संपली, मतदानाची प्रतीक्षा लागली. आयोगाच्या मार्गसूचीचे काटेकोरपणे पालन करा. शेअर बाजारात नव्या विक्रमामुळे उत्साह संचारला. सरन्यायाधीशांनी एकाच वेळी 9 न्यायाधीशांना दिली शपथ. भाजपच्या उमेदवारांसाठी स्टार प्रचारकांची फौज. मराठी भाषिकांना जनसेवा फाउंडेशनचे आवाहन. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडपांना अनुमती देण्याची मागणी. वैभव नगरात घरफोडीत 6 तोळे दागिन्यांची चोरी. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे आवाहन. नाईट कर्फ्यू कायम, वीकेंड लॉकडाऊन रद्द. आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अन्वेकर गोल्ड. गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे. कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे. दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो. अन्वेकर गोल्ड. अन्वेकर गोल्ड 8843 8863. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. मनपा निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी आता संपुष्टात आली आहे. अवघ्या 6 दिवसात प्रचाराचा उडालेला जोरदार धुरळा तितक्याच गतीने खाली बसणार आहे. आता दिनांक 3 रोजी होणाऱ्या मतदानाचे वेध उमेदवार मंडळींना लागले आहे. महानगरपालिका निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी मागील काही दिवस मतदारांच्या भेटीगाठी घेऊन आपला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. रात्रीचा दिवस करून प्रचार कार्याची मोहीम उघडण्यात आली होती, ती आता संपली आहे. त्यामुळे आता मतदान करून घेण्याचे कसब साधण्याची कसोटी पार पडणार आहे. मनपा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या 358 उमेदवारांचे भवितव्य आता पणाला लागले आहे. 38 माजी नगरसेवक सेविका या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत, तर उर्वरित नवोदित उमेदवारांना मनपामध्ये प्रवेशाची उत्सुकता आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांसह भाजप आणि काँग्रेस यांची लढाई या निवडणुकीत रंगणार आहे. अनेक वार्डांमध्ये बहुरंगी लढतीचे चित्र आहे. दिनांक 3 सप्टेंबर रोजी सकाळी 7 पासून मतदान होणार आहे. तत्पूर्वी 48 तास म्हणजेच दिनांक 1 रोजी सकाळी 7 वाजता प्रचार कार्य थांबविणे आवश्यक आहे. त्यामुळे उमेदवारांना फक्त मंगळवारचा एकच दिवस प्रचारासाठी मिळाला आहे. यामधून मतदारांची थेट संपर्काबरोबरच भेटीगाठींचे नियोजन पूर्ण करण्यासाठी उमेदवारांची चांगलीच धावपळ उडाली होती. आयोगाच्या मार्गसूचीचे काटेकोर पालन करा. महापालिका निवडणुकीच्या मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोगाने दिलेली चोख भूमिका पार पाडा, असे आवाहन जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांनी केले. महापालिका निवडणुकीसाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या येथील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट हायस्कूलमधील प्रशिक्षण केंद्राला सोमवारी सकाळी हिरेमठ यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. येथील सेंट पॉल हायस्कूल आणि सेंट मेरीज हायस्कूलमध्ये सोमवारी 1 दिवसीय निवडणुकीसाठी प्रशिक्षण देण्यात आले. हिरेमठ म्हणाले, निवडणूक प्रक्रियेत कोणतीही उणीव अथवा दोष राहता कामा नये. मतदान यंत्र हाताळणी, मतदार यादी तपासणी आणि मतपत्रिके संदर्भात निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संपूर्ण प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणादरम्यान कोणालाही काही शंका अथवा समस्या असेल तर त्यांनी त्याचे तात्काळ त्वरित अधिकाऱ्यांकडून निरसन करून घ्यावे. निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ होता कामा नये, याची सर्वांनी खबरदारी घ्यावी. निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वाचे नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे. शेअर बाजारात नव्या विक्रमामुळे उत्साह संचारला. भारतीय शेअर बाजारात आज पुन्हा एकदा विक्रमी वाढीसह सुरुवात झाली आहे. शेअर बाजार उघडताच सकाळच्या सत्रात सेन्सेक्स 57,000च्या पार गेला. पहिल्यांदाच सेन्सेक्सने 57,000चा पल्ला गाठला आहे. महिन्याभरात सेन्सेक्समध्ये 4,000 अंकांची वाढ झाली आहे. शेअर बाजारात असाच उत्साह दिसला तर ऑक्टोबर पूर्वी सेन्सेक्स 60,000 पर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शेअर बाजारातील वाढत्या गुंतवणुकीमुळे सेन्सेक्समध्ये वाढ झाल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. सेन्सेक्स सोबत निफ्टीतही वाढ झाली आहे. सकाळच्या सत्रात निफ्टी 17,000 पर्यंत पोहोचला होता. निफ्टीची आतापर्यंत सर्वात मोठी वाढ आहे. अमेरिकेच्या बाजारातून सकारात्मक संकेत, देशातील कोरोना रुग्णांमध्ये झालेली घट आणि वेगाने वाढणारी लसीकरण मोहीम याचे सकारात्मक परिणाम बाजारावर दिसून आले. तसेच ऑटो क्षेत्रातील विक्री आणि वाढता GDP यामुळे शेअर बाजारात उत्साहाचं वातावरण आहे.
सरन्यायाधीशांनी एकाच वेळी 9 न्यायाधीशांना दिली शपथ। सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी एकाच वेळी 9 न्यायाधीशांना आज शपथ दिली। पहिल्यांदाच इतका मोठा शपथविधी सोहळा पार पडला। या 9 न्यायाधीशांमध्ये 3 महिला न्यायाधीशांचा समावेश आहे। हा शपथविधी सोहळा न्यायालयाच्या अतिरिक्त भवन परिसरातील सभागृहात आयोजित करण्यात आला होता। सरन्यायाधीश NV रमण यांनी 9 न्यायाधीशांना शपथ दिली। सामान्यतः न्यायाधीशांना कोर्ट रूम मध्ये शपथ दिली जाते। श्रीनिवास ओका, विक्रम नाथ, जितेंद्र कुमार माहेश्वरी, हिमा कोहली, BV नागरत्ना, CT रविकुमार, MM सुंदरेश, बेला M त्रिवेदी आणि PS नरसिंह यांनी शपथ घेतली। मंगळवारी 9 न्यायाधीशांना शपथ दिल्यानंतर सरन्यायाधीशांसह न्यायाधीशांची संख्या 33 झाली आहे। तर स्वीकृत संख्या 34 असल्याने अजूनही एक जागा रिक्त असणार आहे। सरन्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली 17 ऑगस्टला झालेल्या बैठकीत 9 नवीन न्यायाधीशांच्या नावाला मंजुरी दिली होती। 2019 नंतर एकाही न्यायाधीशाची नियुक्ती झाली नव्हती। 17 नोव्हेंबर 2019 रोजी माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई निवृत्त झाल्यापासून नियुक्त्या रखडल्या होत्या। भाजपच्या उमेदवारांसाठी स्टार प्रचारकांची फौज। महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात प्रथमच राष्ट्रीय पक्षाच्या अधिकृत चिन्हावर निवडणूक लढविली जात आहे। या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे। त्यामुळे आता भाजपच्या नेत्यांकडून मनपावर सत्ता स्थापनेचा दावा केला जात आहे। तसेच भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी VIP प्रचार स्वतः मैदानात उतरले आहेत। त्यामुळे अनेक वार्डांमध्ये भाजपच्या उमेदवारांची लगबग आणि आगेकूच सुरू झाली आहे। विशेषतः जिल्ह्याचे पालकमंत्री गोविंद कारजोळ, राज्याच्या धर्मादाय मंत्री शशिकला जोल्ले, खासदार मंगला अंगडी यांनी उमेदवारांच्या प्रचार कार्यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे। या महनीय नेते मंडळींचा संचार आता वार्डांमधून सुरू झाला आहे। ठिकठिकाणी मतदारांच्या भेटीगाठी घेऊन उमेदवारांचे प्रचार कार्य गतिमान करण्यात आले आहे। त्याचबरोबर उमेदवार आपल्या मतदारांना आकर्षित करून घेण्यासाठी या प्रचारकांचे सहकार्य घेत आहेत। महानगरपालिका निवडणुकीची धुरा खांद्यावर घेतलेले प्रभारी बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी बेळगाव दक्षिण मतदार संघातील सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी व्यापक मोहीम राबविली आहे। त्याचप्रमाणे राज्याचे ग्रामविकास मंत्री KS ईश्वरप्पा यांनी देखील उमेदवारांचे प्रचार कार्य राबविले आहे। शहरातील अनेक ठिकाणी प्रचाराचा झंझावात सुरू आहे। यामध्ये भाजप नेत्यांच्या विशेष मोहिमेने वातावरण ढवळून काढले आहे। मराठी भाषिकांना जनसेवा फाउंडेशनचे आवाहन। बेळगाव महानगरपालिकेसाठी आता दिनांक 3 रोजी मतदान होणार आहे। अशा वेळी मनपामध्ये मराठी भाषिक बहुसंख्येने निवडून येणे गरजेचे आहे। त्याकरिता मराठी भाषिकांनी आपल्या अस्मितेचे रक्षण करण्यासाठी मराठी भाषिक उमेदवारांना मतदान करावे असे आवाहन जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले आहे। फाउंडेशनच्या सदस्यांची एक बैठक नुकतीच पार पडली। या बैठकीत फाउंडेशनचे अध्यक्ष अभिलाष देसाई यांनी खानापूर वासियांचा मराठी भाषिक उमेदवारांना पाठिंबा राहील, तसेच आपल्या सर्व संबंधित नातलग आणि मित्र परिवाराच्या माध्यमातून यासाठी जागृती कार्य राबविण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली। यावेळी फाउंडेशनचे पदाधिकारी दिलीप पवार, अप्पय्या गुरव, निरंजन बिर्जे, नारायण पाटील आणि इतर सदस्य उपस्थित होते। सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडपांना अनुमती देण्याची मागणी। 10 ते 19 सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सव साजरा केला जात आहे। शासनाने सार्वजनिक गणेशोत्सवावर निर्बंध घातले आहेत। निर्बंधांमुळे गणेशोत्सव मंडळांना जागेची अडचण निर्माण झाली आहे। याचा विचार करून ज्या मंडळांना समुदाय भवन अथवा मंदिरांची जागा उपलब्ध नसेल तर त्या भागात 10 बाय 10 आकाराचा मंडप उभारण्याची परवानगी देण्यात यावी अशी विनंती मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने पोलीस आयुक्त डॉक्टर K त्यागराजन यांच्याकडे करण्यात आली आहे। मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आज पोलीस आयुक्त डॉक्टर त्यागराजन यांची भेट घेऊन मंडळासमोरील अडचणी मांडल्या। बेळगावात एकूण 378 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत। यामध्ये अनेक मंडळांना मंदिर अथवा समुदाय भवनाची जागा त्यांच्या परिसरात उपलब्ध नाही। अशा मंडळांना 10 बाय 10 आकाराचा छोटा मंडप बांधण्याची परवानगी द्यावी। नियमांचे पालन करतच प्रत्येक मंडळ गणेशोत्सव साजरा करेल। मात्र मंडळाच्या अडचणी जाणून त्यांना मंडपासाठी जागा उपलब्ध करून दिली जावी अशी मागणी महामंडळाचे अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील यांनी केली। यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, सतीश गौरगोंडा, विकास कलघडकी, शिवराज पाटील आदी सदस्य उपस्थित होते। वैभवनगरला घरफोडीत 6 तोळे दागिन्यांची चोरी।
वैभवनगर येथे बंद घर फोडून 6 तोळे दागिने लांबवले, याची किंमत सुमारे 2.5 लाख रुपये होते। सोमवारी सकाळी 8च्या सुमारास ही घरफोडी उघडकीस आली। बॉक्साइड रोडवरील विशाल धाब्याचे मालक पीर बुखारी सय्यद यांचे वैभवनगर दुसरा क्रॉस येथे घर आहे। घराला सेंट्रल लॉक घालून रविवारी ते कुटुंबियांसह परगावी गेले होते। यावेळी चोरट्यांनी सेंट्रल लॉक तोडून आत प्रवेश केला, कपाटाची चावी काढून त्यातील 6 तोळ्याचे दागिने लांबवले। सोमवारी सकाळी सय्यद कुटुंब घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला। त्यांनी ही माहिती एपीएमसी पोलिसांना कळवली। पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। श्वान पथक आणि ठसे तज्ञांनाही पाचारण करण्यात आले, परंतु चोरट्यांचा मार्ग निघू शकला नाही। पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ तपास करीत आहेत। मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे आवाहन। शहर आणि तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून अधिकृत म्हणून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या पाठीशी राहून मराठी मतदारांनी त्यांना भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन मध्यवर्ती तर्फे करण्यात आले आहे। मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी आणि कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी या संदर्भात आवाहन केले। नाईट कर्फ्यू कायम, वीकेंड लॉकडाऊन रद्द। सीमावर्ती भागात अर्थात बेळगाव जिल्ह्यातील आता वीकेंड कर्फ्यू असणार नाही। कर्नाटक सरकारने हा निर्णय सोमवारी झालेल्या विशेष बैठकीत घेऊन सीमावासियांना एक मोठा दिलासा दिला आहे। कर्नाटकात बेळगाव सहित सीमावर्ती जिल्ह्यात प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवारी रात्री 9 वाजल्यापासून सोमवारी पहाटे 5 वाजेपर्यंत वीकेंड कर्फ्यूचे आयोजन करण्यात येत होते। शनिवारी आणि रविवारी दुपारी 2 पर्यंत जीवनावश्यक वस्तू वगळता इतर वस्तूंच्या व्यापारावर निर्बंध आणण्यात आले होते। मात्र आता वीकेंड कर्फ्यू मागे घेण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे। त्याचबरोबरीने लग्न समारंभासाठी मंगल कार्यालयाच्या एकूण क्षमतेच्या 50% लोकांना घेऊन विवाह समारंभ करता येणार आहे। जास्तीत जास्त एका वेळी 400 नागरिक एकत्र येऊन विवाह समारंभ करू शकतात। केरळ आणि महाराष्ट्र येथून होणाऱ्या प्रवेशांवर निर्बंध मात्र कायम ठेवण्यात आले आहेत। तेथून प्रवेश करताना RT-PCR सक्ती असणार आहे। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। होटल आदर्शा पैलेस आपके लिए लाए हैं फूड पार्सल और होम डिलीवरी सर्विस, ब्रेकफास्ट, लंच और डिनर, साउथ इंडियन, नॉर्थ इंडियन, तंदूरी। कोविड-19 के तहत स्वच्छता और सभी नियमों का पालन। आज ही ऑर्डर कीजिए और घर बैठे लजीज खाने का मजा उठाइए। हर पार्सल के साथ एक मास्क फ्री। होटल आदर्शा पैलेस, लिंगराज कॉलेज के सामने, कॉलेज रोड, बेलगावी। फोन 0831 2435 और 8884121718। Poddar Brothers Jewelers, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। बेळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची धुरा वाहणारे आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रचार कार्य गतिमान झाले आहे। त्यामुळे आता बेळगाव दक्षिण विभागात भाजप उमेदवारांनी आपल्या विजयाची ग्वाही दिली आहे। मतदार राजाने आमदार अभय पाटील यांनी केलेल्या विकास कामांची नोंद घेतली आहे। त्यामुळे आता विकास कार्याची गंगा या भागातून निश्चित गतिमान होईल असा विश्वास मतदारांनी व्यक्त केला आहे। आमदार अभय पाटील यांनी आता आपल्या उमेदवारांसाठी वार्ड क्रमांक 15 मध्ये उमेदवार नेत्रावती भागवत आणि वार्ड क्रमांक 23 मधील जयवंत जाधव यांच्यासाठी प्रचार मोहिमेत सहभाग घेतला। वार्ड क्रमांक 44 मधील या प्रचार कार्यामुळे बेळगाव दक्षिण विभागातील भाजप उमेदवारांना पाठबळ मिळाले आहे। वार्ड क्रमांक 30 मधील उमेदवार ब्रह्मानंद मिरजकर आणि वार्ड क्रमांक 44 मधील उमेदवार आनंद चव्हाण यांना मतदारांनी आपला भरघोस पाठिंबा व्यक्त केला आहे। कारदगा येथे आरके पेट्रोल पंपाचा उद्घाटन समारंभ संपन्न।
कारदगा येथील आरके पेट्रोल पंपाचा उद्घाटन समारंभ परमपूज्य अल्लमप्रभू महास्वामीजी, परमपूज्य साधनानंद महाराज, हबप धोंडीराम मगदूम यांच्या दिव्य सानिध्यात उत्साहाने संपन्न झाला। येथील होतकरू तरुण रणजित कदम आणि किरण टाळके या दोन मित्रांनी प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत कारदगा सारख्या ग्रामीण भागातील वाहनधारकांना पेट्रोल डिझेलची सोय व्हावी या उद्देशाने आरके पेट्रोल पंप उभा केला आहे। या पंपाचे उद्घाटन परमपूज्य अल्लमप्रभू महास्वामीजी, परमपूज्य साधनानंद महाराज आणि हबप धोंडीराम मगदूम यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। यावेळी किरण टाळके आणि रणजित कदम यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला। कोगनोळी भागातील शेतकरी आणि व्यावसायिकांचे ग्रामपंचायतीला निवेदन। पुणे बेंगळूर महामार्गावरील कोगनोळी पर्यंत 6 पदरी रस्त्याचा सर्वे करण्यात आला आहे। मात्र कोगनोळी तालुका निपाणी येथे 6 पदरी रस्ता सोडून आणखीन काही एक नवीन प्रकल्पासाठी जमिनीचा सर्वे करण्यात आला आहे। म्हणून कोगनोळी महामार्गानजीकच्या व्यावसायिक आणि शेतकरी वर्गाने कोगनोळी ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालयात 6 पदरी रस्त्याची जमीन सोडून इतर जमीन महामार्गाला देऊ नये अशा पद्धतीचा ठराव करावा अशा आशयाचे निवेदन शेतकरी आणि व्यावसायिकांच्या वतीने देण्यात आले आहे। सदर महामार्गानजीक शेकडो हॉटेल व्यावसायिकांचे उपजीविकेचे साधन आहे। त्याचबरोबर या ठिकाणी अनेक एकर सुपीक जमीन, कारखाने आहेत। 6 पदरी रस्ता सोडून केलेल्या सर्वेमध्ये या सर्व नागरिकांना फटका बसणार असून त्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे आणि त्यांचे पुनर्वसन होणे शक्य नाही। त्यामुळे 6 पदरी रस्ता सोडून इतर होणारा प्रकल्प इतरत्र माळरान जागेवर करण्यात यावा अशीही येथील शेतकरी आणि व्यावसायिकांनी मागणी केली आहे। 6 पदरी रस्ता सोडून इतर प्रकल्प होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीने ठराव करावा असे येथील शेतकरी आणि व्यावसायिकांच्या वतीने निवेदन देण्यात आले। माहेश्वरी समाजाची नोंद प्रवर्गामध्ये करावी। कर्नाटकातील माहेश्वरी समाजाची नोंद प्रवर्गामध्ये करावी तसेच भाषिक अल्पसंख्याक आणि एक समुदाय म्हणून मान्यता द्यावी अशी मागणी माहेश्वरी समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। कर्नाटकात माहेश्वरी समाजाची 2609 कुटुंबे आहेत। जवळपास 14599 लोकसंख्या असलेला हा समुदाय आहे। शिवभक्त म्हणून या समाजाकडे पाहिले जाते। उत्पन्नाचा दाखला तसेच प्रवर्ग असल्याचे जात प्रमाणपत्र मिळाले तर निश्चितच या समाजाला सरकारी योजनांचा लाभ घेता येईल। मात्र या गोष्टीला अद्याप सरकारने गांभीर्याने घेतले नाही। तेव्हा तातडीने माहेश्वरी समाजाला प्रवर्गामध्ये समाविष्ट करावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली। मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे, यासाठी विशेष योजना लागू कराव्यात अशी मागणीही करण्यात आली। यावेळी अध्यक्ष अशोक चिंडक, सचिव पुरुषोत्तम भट्टद, राजेंद्र मुंदडा यांच्यासह नागरिक उपस्थित होते। पाणी पुरवठ्यात 6 रोजी व्यत्यय। L&T कंपनीकडून दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने शहराला अल्प प्रमाणात पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती L&T कंपनीने पत्रकाद्वारे कळविली आहे। हिडकल जलाशयातून शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला 26 ऑगस्ट रोजी तुमरगुद्दीजवळ गळती लागली आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे। 6 सप्टेंबर रोजी या जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे। या दिवशी शहराला हिडकल जलाशयातून पाणी पुरवठा होणार नाही। 24 तास पाणी पुरवठा होणाऱ्या वार्डांचा देखील समावेश असेल। नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे। तहसीलदार मंजुळा नाईक यांना 12,000चा दंड। हलगा येथील शेतकऱ्यांनी माहिती आयोगाकडे मागितलेल्या जमिनीची माहिती दिली नाही, त्यामुळे तात्कालीन तहसीलदार मंजुळा नाईक यांना माहिती हक्क आयोगाने 12,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे। हलगा येथील भैरू देवाप्पा पाटील यांनी 4 ऑगस्ट 2018 रोजी माहिती अधिकार अंतर्गत तहसीलदार कार्यालयात अर्ज केला होता। गावातील जमिनी संदर्भात त्यांनी यात विचारणा केली होती, पण तात्कालीन तहसीलदार मंजुळा नाईक यांनी माहिती पुरविली नाही। त्यामुळे पाटील यांनी RTI अंतर्गत प्राधिकरण कडे अर्ज केला, पण तेथूनही प्रतिसाद न लाभल्याने त्यांनी अखेर राज्य माहिती आयोगाकडे याबाबत अपील केले होते। याबद्दल आयोगाने जाब विचारत माहिती देण्यास दिरंगाई केल्याबद्दल त्या तहसीलदारांना 12,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे। पाटील यांच्यातर्फे ॲडव्होकेट प्रशांत कोंडे यांनी काम पाहिले। मनपाचा कारभार भ्रष्टाचार मुक्त करण्याची आपची घोषणा। बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाला
कौल मिळणार असून मनपाचा कारभार भ्रष्टाचार मुक्त करू असा दावा आम आदमी पक्षाचे कर्नाटक राज्य अध्यक्ष पृथ्वी रेड्डी यांनी केला। कन्नड साहित्य भवन मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। व्यासपीठावर कर्नाटक स्टेट गव्हर्नर रोमी भाटी, बेळगाव जिल्हा प्रसार माध्यम प्रमुख अनीस सौदागर, कायदा सल्लागार ॲडव्होकेट बीटी नागण्णा, नंजप्पा काळेगौडा, कर्नाटक राज्य उपाध्यक्ष सुरेश राठोड होते। स्वच्छ शहर आणि कचरामुक्त वार्ड आणि रस्त्यांना प्राधान्य देणार आहे। सर्व वसाहती आणि अक्रम सक्रम लेआउट मध्ये मूलभूत सुविधा पुरवण्यात येतील। यावेळी विजय पाटील, बेळगाव जिल्हा संघटक अब्दुल शेख, मोनाम खानापूर, सुजय बागलकोटी आदी उपस्थित होते। संयोगिता हलगेकर यांना वाढता पाठिंबा। मनपा निवडणुकीतील वार्ड क्रमांक 29 मधील माजी नगरसेविका संयोगिता हलगेकर यांना मतदारांचा भरघोस पाठिंबा मिळत आहे। आपल्या नगरसेविकेच्या पदाच्या कारकिर्दीत त्यांनी केलेल्या विविध विकास कामांची पोचपावती म्हणून मतदारांनी आपल्याला संधी दिली आहे। त्यामुळे आपण ही निवडणूक लढवित आहोत। तसेच येणाऱ्या काळात मतदारांच्यासाठी आपण सातत्याने कार्यरत राहू असा विश्वास त्यांनी मतदारांना दिला आहे। वार्डमध्ये आरोग्य सुविधा, स्वच्छता, शिक्षण या मुद्द्यांना प्राधान्य देऊन आवश्यक कामे हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्मार्ट न्यूजशी बोलताना सांगितले। सामाजिक सेवेसाठी निवडणूक रिंगणात। वार्ड क्रमांक 29 मध्ये हाडाचे सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे सुनील महादेव बोकडे हे आता निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत। त्यांना वार्डामधून भरघोस पाठिंबा मिळत आहे। त्यांनी आपल्या सामाजिक कार्यात नेहमीच ठसा उमटविला आहे। त्यामुळे मतदारांनी आपल्याला पाठबळ दिले असल्याचे सांगितले। वार्डाच्या समस्येची चांगलीच जाणीव असल्यामुळे आपण या समस्येची सोडवणूक उत्तम रीतीने करू शकतो असा विश्वास त्यांनी मतदारांना दिला आहे। त्यामुळे मतदारांकडून आपल्याला व्यापक पाठिंबा मिळत असल्याचे त्यांनी स्मार्ट न्यूजशी बोलताना सांगितले। कपिल नारळीकर यांना वाढता पाठिंबा। वार्ड क्रमांक 4 मधून निवडणूक लढवित असलेले युवा कार्यकर्ते कपिल किशोर नारळीकर यांना त्यांच्या वार्डामधून भरघोस पाठिंबा मिळत आहे। अन्यायाविरुद्ध झुंज देणारा लढवय्या कार्यकर्ता अशी त्यांची ओळख या भागातील रहिवाशांना आहे। त्यामुळे त्यांना सर्व थरातून भरघोस पाठिंबा मिळत आहे। त्यांनी आपल्या प्रचाराचा झंझावात सुरू ठेवला आहे। त्यांच्या प्रचार कार्यात युवा वर्गाने मोठा सहभाग घेऊन त्यांच्या पाठीमागे आपले पाठबळ उभे केले आहे। सांब्रा येथे एअरमनची गोळी झाडून आत्महत्या। सांब्रा येथील भारतीय वायुसेना प्रशिक्षण केंद्रात कार्यरत असलेल्या एअरमनने स्वतःकडील रायफलमधून गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली। संदीप कुमार वय 29 राहणार हरियाणा असे मृताचे नाव आहे। संदीप कुमार हे गेल्या 9 वर्षांपासून वायुसेनेत आहेत। 5 वर्षांपासून येथील सांब्रा एअरफोर्स मध्ये काम करतात। सोमवारी ते नेहमीप्रमाणे कामावर आले। दुपारी 1च्या सुमारास त्यांनी स्वतःकडील रायफलने डोक्यात गोळी झाडून घेतली। यामध्ये ते जागीच ठार झाले। घटनेची माहिती मिळताच मारिहाळचे निरीक्षक BS मंटूर सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले। आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही। इंग्लंडच्या मायकेल वॉनला मिळाली टीम इंडियाची जर्सी। भारतीय अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनला त्याची कसोटी जर्सी एका खास कारणास्तव भेट दिली आहे। या जर्सीवर इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघातील सर्व सदस्यांनी स्वाक्षरीही केली आहे। जडेजाने चॅरिटीसाठी ही जर्सी वॉनला दिली आहे। या गिफ्टबद्दल वॉनने जडेजाचे आभार मानण्यासाठी आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर या जर्सीचा फोटो शेअर केला आहे। वॉनने ही जर्सी त्याच्या इंस्टाग्रामच्या स्टोरीवर शेअर केली आहे। त्याने कॅप्शनमध्ये असेही लिहिले आहे की चिअर्स रवींद्र जडेजा। यामुळे चॅरिटीला आता भरपूर पैसे मिळतील। जडेजा इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग आहे। सध्या ही 5 सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशा बरोबरीत आहे। मेसीचे विजयी पुनरागमन। अर्जेंटिनाचा नामांकित फुटबॉलपटू लिओनेल मेसीने अखेर फ्रेंच लीग फुटबॉलमध्ये पॅरिस सेंट जर्मनकडून पदार्पण केले। या लढतीत मेसीला एकही गोल नोंदवता आला नसला तरी मैदानावर उपस्थित प्रेक्षकांची त्याने मने जिंकली। पॅरिस सेंट जर्मेन संघाने रविवारी रिम्सचा 2-0 असा पराभव केला। किलियान एम्बापेने हे दोन्ही गोल केले। मेसी 66व्या मिनिटाला मैदानात उतरला। नेमारच्या जागा मैदानावर उतरताच मेसीने त्याला आलिंगन दिले। प्रश्नमंजुषा स्पर्धेत दत्तात्रय पाटील, कुंभार, पेटकर, नरसण्णावर विजेते।
अनगोळ येथील प्राथमिक आणि माध्यमिक क्रीडा शिक्षकांसाठी घेतलेल्या क्रीडा प्रश्नमंजुषा स्पर्धेत मीराबाई चानू संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दत्तात्रय पाटील, M.H. कुंभार, A.V. पेटकर, S.R. नरसण्णावर यांनी विजेतेपद पटकाविले। स्पर्धेत 120 हून अधिक क्रीडा शिक्षकांनी भाग घेतला। संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या माधव सभागृहात ही स्पर्धा झाली। प्रमुख पाहुणे म्हणून संत मीरा इंग्रजी शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे, शहर क्रीडा शिक्षणाधिकारी B.R. मठपती, मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, माध्यमिक शिक्षक संघटनेचे सचिव उमेश कुलकर्णी, शहर माध्यमिक क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष R.P. वंटगुडी, S.B. मठपती उपस्थित होते। त्यांच्या हस्ते विजेत्या संघातील दत्तात्रय पाटील, M.H. कुंभार, A.V. पेटकर, S.R. नरसण्णावर, उपविजेत्या नीरज चोप्रा संघातील सिल्विया डिलिमा, L.V. शेगडी, चंद्रकांत पाटील, प्रशांत देवधम, तृतीय क्रमांक विजेत्या लवलीना बोरगेहेन संघातील वासुदेव भस्मे, जनार्दन पाटील, सावित्री लोकूर, आकाश मंडोलकर यांना आकर्षक चषक प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले। यावेळी बकुळ खोत, रमजान नदाफ, यल्लापा गस्ती, मीनाक्षी माळगी, बापूसाहेब देसाई, अरुण जगताप, जयसिंग धनाजी, P.G. खोत, V.M. कामती आदी उपस्थित होते। शिक्षण क्रीडा अधिकारी B.R. मठपती निवृत्त। जिल्हा सार्वजनिक शिक्षण खात्यातील शहर क्रीडा अधिकारी B.R. मठपती यांना सेवानिवृत्तीबद्दल मंगळवारी सकाळी कॉलेज रोडवरील महिला विद्यालय मराठी माध्यम हायस्कूलच्या सभागृहात सत्कार करण्यात आला। यावेळी व्यासपीठावर सार्वजनिक शिक्षण खात्याची क्रीडा अधिकारी डिग्रीज, बेळगाव शहर प्राथमिक क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शंकर कोलकार, बेळगाव शहर माध्यमिक क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष वंटगुडी, सत्कार मूर्ती B.R. मठपती, सौ मठपती, रिजवान नावगेकर सौदागर व्यासपीठावर उपस्थित होते। प्रारंभी अध्यक्ष वंटगुडी यांनी उपस्थितांचे स्वागत केले। कामत सरांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला। क्रीडा अधिकारी डिग्रीज यांच्या हस्ते B.R. मठपती आणि सौ मठपती यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला। प्रमुख पाहुणे डिग्रीज यांनी B.R. मठपती यांच्या कार्याचा गौरव केला। या प्रसंगी निवृत्त क्रीडा अधिकारी B.R. मठपती यांनी आभार मानले। या कार्यक्रमाला शहरातील ग्रामीण भागातील क्रीडा शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेवटी वंदना भस्मे यांनी आभार मानले। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।